तर या माध्यमातून इतर असे जे कृत्य करणारी मानसिकता आहे त्यांनाही चांगल्या प्रकारे योग्य असा संदेश दिला जाईल की अशा प्रकारचे कृत्य परत होऊ नये. आज आपल्या घरात झाली, उद्या आपल्या बाहेरच्या व्यक्तीमध्ये कुणालाही होऊ शकते. आज ही मुलगी 10 वर्षाची होती, आज आपल्या घरापर्यंत ही गोष्ट आली. या गोष्टीचा विचार पण सरकारने सरकार म्हणा हे निर्णय घ्यायला सक्षम आहेत त्यांच्या जागेवरती. आज त्यांनी जर ठरवलं तर त्या गुन्हेगाराला एन्काउंटर सुद्धा करू शकतात. पुण्यातल्या भोर येथील नसरापूर या गावी जी एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या विकृत कांबळेने या अतिशय छोट्या म्हणजे 4 वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार केला आणि केवळ अत्याचार करून थांबला नाही तर पुन्हा तिचा त्या ठिकाणी त्याने खूनही केलेला आहे आणि अतिशय लांछनास्पद कृत्य आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जी घटना घडलेली आहे त्याचे पडसाद हे संपूर्ण राज्यभर उमटत आहेत आणि तेव्हा गावोगावी अशा या सगळ्यांच्या कडनं याची निंदा नाराजगी मोठ्या प्रमाणात सगळा समाज करत आहे. आणि आत्ता सुद्धा सोलापुरामध्ये आम्ही या ठिकाणी सगळे जण एकत्र येऊन याचा एक कृतीशील आराखडा जसा काय करता येईल याचा विचार करण्यासाठी आम्ही बैठक बोलवलेली आहे आणि आता ही जुने विठ्ठल मंदिरात ही बैठक पण सुरू आहे. आणि आमची सरकारला, महाराष्ट्र सरकारला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून अतिशय कळकळीची विनंती आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून त्याला नराधमाला जास्तीत जास्त लवकरात लवकर कशी शिक्षा होईल आणि ती कडक शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढच्या कोणालाही त्याच्या बाबतीमध्ये असं पाऊल उचलताना या सरकारची आठवण आली पाहिजे. आणि कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ते कायद्याचं राज्य हे राखलं गेलं पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं यासाठी समाजाने एकत्रित संघटित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या काळात काय भूमिका असेल त्यासाठी आता ही बैठक आमच्या इथं सोलापुरात आम्ही केलेली आहे. आणि एकदा ते प्रकरण न्यायप्रविष्ट झालं की त्या न्याय संस्था जी आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ते त्या ठिकाणी करावं लागेल. पण त्याचा पाठपुरावा करत राहणं हा मात्र आम्ही चालू ठेवणार आहोत. भोर तालुक्यामधल्या नसरापूर येथील ज्या लेकीवरती, ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला ती मूळची सोलापूरची होती. आणि आज सुद्धा मी इथे राज्यसभेची खासदार म्हणूनच नाही तर सोलापूरची एक लेक म्हणून माझ्या सोलापूरच्या बहिणींचा आणि भावांचा आक्रोश समजून घेण्यासाठी इथे आली. एक आई म्हणून काहीच पिळवटतंय, हृदय तुटतंय. पण मला वाटतं की ती चिमुरडी ही केवळ सोलापूरची मुलगी, महाराष्ट्राची मुलगी नाहीये तर ती माझी पण मुलगी आहे. त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते की आम्ही इथे मागणी करतो, एक राज्यसभेचे खासदार म्हणून मी संसदेत सुद्धा मागणी करेन आणि माझ्या पूर्ण ताकदपणाला लावून मी जोपर्यंत त्या नराधमाला फासावरती लटकवलं जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कारण त्या लेकीच्या किंकाळ्या माझ्या सुद्धा कानात अजून सुद्धा घुमतायत आणि तिचा आक्रोश माझ्या काळजाला चिरतोय. आणि जो नराधम स्वतःच्या घरातल्या मुलीला सोडत नाही, ह्याच्या आधी 2 मुलींच्या वरती अत्याचार करतो, तो जामिनावर बाहेर येतो. म्हणून जर असे प्रकार घडत असतील तर महिला अत्याचार प्रकरण आणि त्यातही विशेष करून पॉस्को मधील कुठल्याही गुन्हेगाराला जामीन मिळता कामा नये आणि त्याला पॅरोलवर सोडता कामा नये ही माझी मागणी आहे. जर 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याचा नियम असेल तर मग शिक्षा देण्यासाठी सुद्धा किती दिवसांमध्ये लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, मग ती 30 दिवसांमध्ये झाली पाहिजे. अशा पद्धतीचा नियम हा लागू झाला पाहिजे. आणि त्यासोबतच पॉस्कोसाठीची जी विशेष न्यायालय आहेत ती अजून सुद्धा मला वाटतं की फक्त एक 68 न्यायालय सुरू झालेली आहेत, ती पॉस्कोसाठी मंजूर असलेली सगळी न्यायालय सुरू व्हावीत. त्याचबरोबर जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत त्या कोर्टमध्ये इतरही अनेक प्रकरणं चालतात आणि त्यामुळे महिला अत्याचार किंवा पॉस्को प्रकरणातल्या केसेसना विलंब होतो. तर आम्ही केंद्र शासनाला, राज्य शासनाला मी अशी मागणी करेन की आपण केवळ महिला अत्याचार आणि पॉस्कोसाठीचे स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट्स असावेत की जिथे फक्त याच केसेस चालाव्यात, जेणेकरून इतर कुठल्याही केसेसमुळे न्यायदानाला विलंब होणार नाही. आज त्या बाळाला न्याय मिळावा यासाठी बैठक घेण्यात आलेली आहे. सोलापूरकर म्हणून या संपूर्ण घटनेसंदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला या बैठकीमध्ये? खरं तर आज सगळे सोलापूरकर आज या ठिकाणी जमले होते विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये. कारण आज जरी ते कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक असलं तरी ते मूळचं सोलापूरचं आहे. आणि या सोलापूरच्या मातीच्या एका लेकीचा अंत असा दुर्दैवी होत असेल आणि एक नराधम लांडगा जर तिच्या अशा पद्धतीचे लचके तोडले जात असतील तर त्या लांडग्याला ठेचूनच मारलं पाहिजे. अशा
आक्रमक आणि संतप्त भावना सगळ्या सोलापूरकरांनी या ठिकाणी व्यक्त केल्या. येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर, पूनम गेटच्या समोर आंदोलन सगळ्या समस्त सोलापूरकरांच्या वतीनं करण्यात येणार आहे. आणि मी सुद्धा सोलापूरची एक सर्वसामान्य घरातली लेख जर राज्यसभेच्या पटलापर्यंत पोहोचत असेल तर या सोलापूरच्या सगळ्या लेखींचा आक्रोश मी शासन दरबारी पोहोचेन. आणि शासन कुटुंबियांच्या सोबत आहे, शासन पीडितेच्या सर्व कुटुंबियांच्या सोबत आहे. आणि पीडितेला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि तो लांडगा जोपर्यंत फासावर लटकणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढाच शब्द आणि मी त्यांना या ठिकाणी देण्यासाठी आले. आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार आहात. एक सोलापूरची लेख म्हणून माझं कर्तव्य आहे की मी जिथे जिथे, केवळ हेच नाही तर जिथे सोलापूरकर असेल, महाराष्ट्र असेल, याच्या आधी जेव्हा डोंगराळे मध्ये मालेगावच्या डोंगराळेमध्ये घटना घडली होती मी तिथेही गेले होते. बदलापूर मधल्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता मी तिथेही गेले होते. कारण एक खासदार असण्याच्या आधी मी एक आई आहे, एक बाई आहे. आणि जर माझ्या लेकीवर अत्याचार होत असेल तर त्यावेळेला मी या सगळ्यांच्या सोबत त्या आंदोलनाचा आवाज बनून उभी राहील. आपण या इथे आज जमलेलो होतो जोशी गल्लीमध्ये जुने विठ्ठल मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीने पीडित कुटुंबाला समर्थन देण्यासाठी मंगळवारी सकाळी 10 वाजता कलेक्टर ऑफिस येथे पूनम गेट जवळ सर्व समाज बांधव हिंदू धर्मातील एकत्र जमावे. 18 पगड जातीतल्या सर्व समाज बांधवांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिथे यावं आणि पीडित कुटुंबाच्या समर्थनासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी पाठिंबा द्यावा एवढी आमची विनंती आहे. काय आंदोलन आहे, कशा पद्धतीने आंदोलन जे आहे कलेक्टर साहेबांच्या पर्यंत आपला निर्णय देऊन तिथे न्याय मागण्याच्या दृष्टीने आपण मोर्चा करतोय. मोर्चा करून त्या ठिकाणी सभा घेतो. सभा घेऊन आपलं म्हणणं मांडतात आणि कायद्यामध्ये नवीन होणारे बदल करावेत, ते बदल कसे असावेत, त्यानंतर नागरिकांना, महिला भगिनींना सुरक्षा काय देणार आहे याबद्दल त्या ठिकाणी विचार मांडण्यात येतील. काही लिखित स्वरूपात येतील, काही भाषण स्वरूपात मिळतील. हे सर्व आपल्याला तिथे एकत्र होऊन मिळेल. मी पंकज कुलकर्णी, सोलापूर वेद प्रतिष्ठान ब्राह्मण पुरोहित संघटनेचा एक सदस्य आणि या सदस्यांना सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन पुढे जाण्याचा सन्मान दिला. त्यात मी सर्व समाज बांधवांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार, मी गार्गी गिरीश काळे. काल 1 मेच्या दिवशी जी नसरापूर इथे घटना घडली, छोट्या चिमुकलीला इतक्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार केला, त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र काय भारतात सुद्धा सगळ्या महिलांना इतका त्रास होतोय की आज आम्हाला ही घटना कळल्याबरोबर आमचा एक हरिपाठ ग्रुप आहे, सगळ्या महिला ढसाढसा रडल्या आणि सगळ्यांमध्ये अशी एक चैतन्य जागृत झालं की त्या नराधमाला तिथं जाऊन ठेचलं पाहिजे. आणि ही आपल्यातली शक्ती जी आहे ती सगळ्यांनी बाहेर काढून त्या नराधमाला मारलं पाहिजे. एवढं सगळं घडत असताना आज रास्ता रोको आंदोलन केलं, त्या ठिकाणी सुद्धा इतका वेळ सगळ्यांनी थांबून ठेवलं तरी त्या ठिकाणी त्यांना लाठीचार्ज करून हाकलून लावण्यात आलं. नुसती आश्वासनं देऊन याचा काहीही उपयोग होणार नाहीये. तर तिथं तुम्ही लगेच कायदा लागू करा आणि त्या नराधमाला एकतर आमच्या ताब्यात द्या किंवा तुम्ही तरी काहीतरी करा आणि पटकन त्याला फाशी देऊन त्याला त्यामधून सोडवा. कारण त्याला, मला तर वाटतं की आता सगळ्यांमध्ये शिवाजी महाराज जागृत झाले पाहिजे. जसं शिवाजी महाराज चौरंग करायचे तसा चौरंग करून याला सोडून दिलं आणि त्याचा खालचा भाग जर कापून काढला तर त्या ठिकाणी तो माणूस तडपडून आयुष्य जगू देत अशी अवस्था त्याची करावी, असं मला मनापासून कळकळीने वाटतं. की असल्या नराधमांना काय करावं. एक तर कुठेही आपल्या महिला मुली सुरक्षित नाही आहेत आणि आपल्या राज्यात असा कायदा का येत नाही याची आम्हाला खंत वाटते. उत्तर प्रदेशमध्ये एवढा छान कायदा आहे की त्यामधून कुणाचंही संरक्षण केलं जातं. आपल्या इथं थोडी सुद्धा कुणालाही लाज नाहीये. सगळे पुरुष कुठं गेलेत असं वाटायला लागलेलं आहे. आणि हे मात्र करणं फार महत्वाचं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आपल्या या महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही अशी घटना परत घडू नये त्यासाठी आम्ही सगळे उद्याच्याला मूकमोर्चा काढतोय आणि सगळेजण मिळून एकत्र येऊन, मग तिथं जात धर्म काही पाहिला जात नाही, सगळे मिळून आम्ही मूकमोर्चा काढून याला आम्ही समर्थन करतोय आणि त्या राक्षसाला शिक्षा झालीच पाहिजे ही मी सरकारला नम्र विनंती करते आणि अशा पद्धतीने त्याचा शेवट केला पाहिजे. धन्यवाद.